नमस्कार, हेल्दी फूड अँड हॅबिट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण परत एक रानभाजी बघूया, कुरडू। शेती किंवा निगा न राखता निसर्गातच उगवलेल्या या भाज्या म्हणजे रानभाज्या। या भाज्यांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे या औषधही आहेत। कुरडूची ही भाजी शेताचे बांध, पायवाट, जंगल अशा अनेक ठिकाणी आपोआप रुजतात। ही रानभाजी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आढळतात। अतिशय रुचकर आणि औषधी अशी ही भाजी आहे आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते। या भाजीची आता फक्त पानं आपल्याला काढून घ्यायची आहे। या रानभाज्यांमध्ये माती खूप जास्त प्रमाणात असते, त्याच्यामुळे ती 2-3-4 वेळा चांगली धुवून घ्या। ही भाजी आता मी बारीक चिरून घेतलेली आहे। नेहमीपेक्षा आज थोड्या वेगळ्या पद्धतीने पालेभाजी करणार आहे। लसूण, जिरे आणि हिरवी मिरची ह्याची फोडणी दिल्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो आता ॲड केलेला आहे आणि हे छान परतून घ्या। ह्यात आता शिजवलेली चण्याची डाळ ॲड केलेली आहे। यामध्ये मी 1 चमचा सांबार मसाला ॲड केलेला आहे। चवीनुसार मीठ, आता बारीक चिरलेली भाजी ॲड करा आणि छान परतून घ्या। भाजी शिजवताना झाकण ठेवण्याची गरज नाही। पावसाळ्यात या भाज्या खाण्याची एक वेगळीच मजा असते। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।